मृणालजी, स्वागत आहे तुमचं. तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतो आहे. आज पहिल्यांदा तुमचे संवाद साधण्याचे योग आला आहे. सरळ आपण जाऊया संवादाकडे. मृणालजी, तुम्ही आत्तापर्यंत 100हून अधिक पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत. विविध चित्रपटांच्या मध्ये मराठीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. सिरियल्समध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. तुम्ही सर्व घराघरामध्ये पोचलेले आहात महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील. मला एक म्हणायचं की हे जे फील्ड तुम्ही निवडलं अभिनयाचं वगैरे, हे तुम्हाला आधीपासून तुम्ही ठरवलं होतं इकडे येण्याचं का योगायोगाने तुम्हाला एक संधी मिळाली किंवा असं काय झालं नेमकं? नमस्कार. आज इथे जमलेल्या सगळ्या दर्दींना माझा मनापासून नमस्कार. विजयजींनी पहिलाच प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर फार गमतीचं आहे. कारण हे जे क्षेत्र आहे ना, चित्रपट क्षेत्र किंवा अभिनय क्षेत्र म्हणूया आपण, मग ते नाटक असेल किंवा चित्रपट असेल किंवा मालिका असेल, हे अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवायचं असं जरी ठरवलं तरी त्या क्षेत्रांनी तुम्हाला आपलंसं करावं लागतं, तेव्हा तुम्हाला संधी मिळते. आणि मला असं वाटतं की हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे की मी काय करायचं आहे हे ठरवण्याच्या आधीच नियतीने ठरवलं होतं की या मुलीला अभिनेत्री करायचं आहे. मी 16 वर्षाची होते फक्त आणि शाळेच्या नाटकांमध्ये काम करायची, मी गाणं शिकायची, कथ्थक शिकायची आणि साहित्यिकाच्या घरातली मुलगी होते, त्यामुळे असं काही ठरलं नव्हतं मला काय करायचं आहे. आणि अभ्यासात खूप हुशार होते, त्यामुळे आई-वडील माझे प्राध्यापक, त्यामुळे कदाचित त्यांच्या पावलावर पाऊल टाकून प्राध्यापक होईन का काय असंच वाटत होतं. पण मी 10वीची परीक्षा दिली आणि तेव्हाच माझं एक शालेय नाटकातलं काम श्रीकांत मोघे यांनी बघितलं आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की गजानन जागीरदार हे अतिशय विख्यात दिग्दर्शक, स्वतः नट आणि पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर होते तेव्हा. ते एक मालिका करू इच्छितात आणि त्यांना अगदी अशी लहान मुलगी हवी आहे, तर मृणालला भेटूया आपण. आणि मग मी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी मला विचारलं की बाळा, तू स्वामी वाचलं आहेस का? गजानन जागीरदारांना तेव्हा ते माझ्या आठवणीनुसार 77-78 वर्षाचे होते, माझ्या आजोबांपेक्षा मोठे होते. आणि मी म्हटलं हो, म्हणजे काय, माझे आजोबा गोनी दांडेकर आहेत, आमच्या घरी स्वामी वाचलं नाही असं जर म्हटलं तर म्हणजे अंगठे धरूनच उभं करतील मला. आई प्राध्यापिका आहे मराठीची, व आजोबा गोनी दांडेकर आणि घर म्हणजे आमचं पुस्तकांचं घर आहे, त्यामुळे स्वामी हे वाचलं आहेच मी, अर्थातच आहे. तर म्हणाले की तुला त्या कादंबरीबद्दल काय वाटतं, तू लिहून घेऊन ये. म्हटलं बरं. मला तोपर्यंत कशाला बोलवलं आहे, काय बोलवलं आहे काहीच माहीत नव्हतं. आणि मग 10वीची परीक्षा दिली होती. मग मी स्वामीवर एक निबंध लिहिला आणि तो निबंध घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी आईबाबांबरोबर त्यांना भेटायला गेले. त्यांनी ते वाचलं आणि खिशातून डायरेक्ट 101 रुपये काढले आणि माझ्या हातात दिले आणि म्हणाले की मृणाल, तू माझ्या स्वामीतली रमा. मला त्याचा अर्थच कळला नाही तेव्हा, खरं सांगते. आणि मी काही असा विचार केला नव्हता तोपर्यंत, लहान होते, 10वीतच होते आणि आत्तासारखं नव्हतं. आता 2-2 वर्षाच्या मुली पण इन्फ्लुएन्सर असतात, तसं नव्हतं तेव्हा. तेव्हा अभ्यासाला खूप महत्त्व होतं. कोणत्याही क्षेत्रात शिरताना त्याचा अभ्यास करून NSDला जाऊन, फिल्म इन्स्टिट्यूटला जाऊन त्याच्यानंतर अभिनय क्षेत्रात येण्याची ते दिवस होते. आणि तेव्हा मला 10वीत असतानाच इतकी छान संधी मिळाली म्हटल्यावर मला खूप आनंद झाला, पण दडपण पण वाटलं. कारण माझ्या त्या स्वामी मालिकेमध्ये श्रीकांत मोघे स्वतः होते, दया डोंगरे होत्या, चारुशीला पटवर्धन होत्या, सुधीर दळवी होते, बाळ कर्वे होते, रवींद्र वंकणी होते आणि मी एवढीशी लहान मुलगी. तर मला भयंकर टेन्शन आलं. त्याचा पण एक छान किस्सा झाला बरं का. बाबासाहेब पुरंदरे माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र. त्यांना जेव्हा कळलं की स्वामीमधल्या रमा या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे, तेव्हा त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी मला घरून एकदम अस्सल पैठणी आणि दागिने वगैरे असं सगळं पाठवलं आणि मी एवढीशी 10वीतली मुलगी, मला तर काही झेपेना, मी अशी वाकायची ते घालून. तर कौतुक मात्र खूप होतं. पण मला भीती वाटायची की या सगळ्या मान्यवरांच्या बरोबर मी कसं काम करणार.
तर जेव्हा मी काम करायचं ठरलं तेव्हा मला अर्थातच कुतूहल होतं की माधवरावांची भूमिका कोण करणार आहे. कारण तो पण मुलगा माझ्या वयाचाच असेल ना साधारण, म्हणजे आम्ही दोघं मिळून म्हणजे कोणीतरी माझ्या वयाचं असेल असं मला वाटलं. आणि खरोखरच पुण्यामध्ये तेव्हा खूप जणांची लुक टेस्ट झाली होती. खूप जणांचा विचार माधवरावांच्या भूमिकेसाठी झाला आणि ते सगळे साधारण महाविद्यालयीन वयाचे होते. अ, मला आठवतं की त्यातल्या काही जणांनी गोटासुद्धा केला होता माधवरावाची भूमिका करण्यासाठी किंवा ते लुक टेस्ट करण्यासाठी, फोटो शूट करण्यासाठी. आणि शेवटी अचानक कळलं की रवींद्र मंकणी. त्यामुळे पदार्पणातच मला इतक्या गोष्टी कळल्या की या क्षेत्राबद्दल काहीही भरोसा नसतो. तुम्ही किती गोटे केलेत तरी तुम्ही माधवराव व्हालच असं नाही किंवा आयत्या वेळेला सुद्धा तुमची भूमिका बदलली जाऊ शकते. मी जेव्हा शूटिंगला पहिल्या दिवसासाठी गेले तेव्हा अर्थातच माधवराव म्हणून रवींद्र मंकणी ते माझे खूप प्रथितयश कलाकार, वयाने अनुभवांनी माझ्यापेक्षा खूपच मोठे, आणि या सगळ्या मोठ्या कलाकारांमध्ये मी सगळ्यात धाकटी. मला अजून आठवतो तो पहिला दिवस. माझी आजी माझ्याबरोबर आली होती. नऊवारी साडी नेसायची होती ना, आणि बाबासाहेबांनी दिलेले सगळे ते दागिने आणि साडी, पैठणी वगैरे घेऊन गेलो होतो. आणि जेव्हा सांगितलं की आता उद्यापासून शूटिंग आहे, मी खूप एक्सायटेड होते. दुसऱ्या दिवशी आम्ही विश्रामबाग वाड्यात पोहोचलो सकाळी 9 वाजता. आणि मेकअप वगैरे काही नव्हताच. चंद्रकोर लावली फक्त आणि घट्ट खोपा घातला, नऊवारी नेसवली आणि दागिने घातले आणि म्हणाले आता बस. मी एका खोलीत बसून राहिले आणि दुपार झाली, 4 वाजले, संध्याकाळ झाली, 7-7:30 वाजले. तरीही ना मला कोणी स्क्रिप्ट दिलं, ना मला कोणी शूटिंगला बोलवलं. मला वाटलं की काहीतरी गडबड झाली आहे. जसं गोटा केलेली मुलं फिरतायत तसं मी खोपा घातलेली म्हणून फिरणार इकडे तिकडे. मलाही बहुतेक काढून टाकलं आहे. दुसऱ्या दिवशी मी आईला म्हटलं मला काही जायचं नाही तिकडे, काही मला बोलवलंच नाही, बहुतेक नाहीच आहे, मला काढून टाकलं आहे. आई म्हणाली की नाही तसा निरोप येईल तुला, तुला सांगितलं नाही आज 9 वाजता जायचं असतो. मी परत दुसऱ्या दिवशी गेले, परत नऊवारी साडी नेसली, परत खोपा घातला, परत दागिने घातले आणि धडधडत्या हृदयाने वाट बघत बसले की आता बोलवतील, मग बोलवतील. आजही मला संध्याकाळी 6-6:30 पर्यंत बोलवलं नाही. माझ्या इतकं डोळ्यात पाणी यायला लागलं. मी आजीला म्हटलं, आजी जाऊया ना आपण घरी. आजी म्हणाली नाही तुझं हे काम आहे आणि त्यांनी तुला घरी जा सांगेपर्यंत आपण निघायचं नाही. आणि 7:30 वाजता शेवटी मला बोलवलं. मी म्हटलं हुश्श बोलवलं बुवा. आणि गेले तर सेट होता आणि सेटवर दया डोंगरे आणि चारुशीला पटवर्धन अशा बसल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये एक जागा होती आणि समोर कॅमेरा होता आणि कॅमेऱ्याच्या मागे दिग्दर्शक गजानन जहागीरदार बसले होते. ते म्हणाले ये बाळा या दोघांच्या मध्ये बस. मी बसले दोघांच्या मध्ये. मग एक गृहस्थ उभे राहिले, ते असिस्टंट डायरेक्टर होते आणि त्यांनी कॅमेऱ्याच्या शेजारी असा हात धरला आणि सांगितलं आता सगळ्यांनी या हाताकडे बघा. आम्ही त्या हाताकडे बघितलं, मला कळलंच नाही हे काय चाललं आहे. मग मला सांगितलं की आता मान खाली घाल बाळा. मी मान खाली घातली. मग म्हणाले की आता परत वर बघ. मी वर बघितलं. मग म्हणाले आता तुला खूप वाईट वाटतंय, आता तुझ्या डोळ्यात पाणी येऊ दे. मला हे जे काही चाललं आहे ना, ते जे काही चाललं होतं माझ्याबरोबर त्यामुळे आपोआप डोळ्यात पाणी येत होतं. आत्ता रडू का मग रडू अशी माझी स्थिती झाली होती. मग म्हणाले एकदा दया डोंगरेंकडे बघ. मी बघितलं. घाबरून बघ. बघितलं. चारुशीला पटवर्धनांकडे चोरून बघ. बघितलं. म्हणाले वा छान जा आता घरी. मला समजेच ना हे कसलं शूटिंग. एक पण वाक्य नाही बोलायला दिलं, आपल्याला स्क्रिप्ट नाही दिलं, सीन काय नाही सांगितलं, हाताकडे बघायचं, वर बघ, खाली बघ, इकडे बघ, तिकडे बघ, जा घरी. आणि मी तो पहिला अनुभव घेऊन एवढी घाबरले. मी म्हटलं की हे काही आपलं काम नाही, हे असं कसं शूटिंग. आपण सिनेमे बघतो त्याच्यात तर केवढे भारी भारी डायलॉग्स असतात, नाटकात असतात, आणि ह्याच्यात आपल्याला काहीच नाही करायला सांगितलं. आणि घरी गेल्यावर मी म्हटलं की हा विषय आपण आता डोक्यातनं काढून टाकूया. आपल्या समाधानासाठी एखादं काहीतरी त्यांनी शूट केलं आपलं आणि घरी पाठवलं. पण 8 दिवसानंतर मला आईने सांगितलं की गजानन जहागीरदारांचा फोन आला आहे आणि भेटायला बोलवलं आहे. मी म्हटलं तुम्हीच जा दोघं, मी नाही येत. ते म्हणे की नाही तुला घेऊन बोलवलं आहे. आणि मग मी तिकडे गेले आणि त्यांनी आम्हाला स्वामीचा पहिला एपिसोड दाखवला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे क्षेत्र हे अतिशय
इंटेलिजंट माणसांचं क्षेत्र आहे. हे क्षेत्र एका दिग्दर्शकाचं क्षेत्र आहे. कारण त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात. म्हणजे काय, की हे जे काही सेटवर चाललेलं असतं ते फक्त त्याला माहिती असतं, की तो कसं वापरणार आहे आणि ते काय करणार आहे त्याचं. जो सीन चित्रित केला गेला होता तो असा होता, की माधवरावांचा पहिला दरबार आहे आणि त्या दरबारात त्यांचे काका राघोबा दादा, जे त्यांच्याहून वयाने पुष्कळ मोठे आहेत, त्या राघोबा दादांना माधवरावांनी शिक्षा सुनावलेली आहे. आता माझे शॉर्ट्स काय होते बघा. आधी मी बघते दया डोंगरेंकडे, माझ्या सासूबाईंकडे घाबरून बघते, की बापरे आपल्या नवऱ्यानी तर आता शिक्षा सुनावली काकाला त्याच्या, आता ह्यांना काय वाटेल म्हणून त्यांच्याकडे बघते. मग चारुशीला ताईंकडे बघते, कारण त्यांचे पती आहेत ते, आता ह्या मला पण त्रास देणार, माझ्या नवऱ्याने यांच्या नवऱ्याला त्रास दिला म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मी खाली बघितलं आणि मग मला हसू आलं, कारण सगळ्या दरबारांनी टाळ्या वाजवल्या. आता हे सगळे रिॲक्शन शॉट्स होते आणि ते मालिकेमध्ये किंवा चित्रपटामध्ये कसे पेरायचे हे त्यांना माहिती होतं. माझ्यासाठी ते फक्त खाली बघा, वर बघा, डावीकडे बघा, उजवीकडे बघा होतं. पण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माझ्या दिग्दर्शकाला इतकं चांगलं येत होतं, की त्यांनी केवळ त्या एका मिनिटामध्ये माझ्याकडनं ते काम करून घेतलं आणि पहिल्याच एपिसोडला लोकांची एवढी पसंती मिळाली आणि मृणाल देव म्हणजे स्वामीतली रमा ही पुढची 30-40 वर्ष ती पिढी मला अख्खी स्वामीतली रमा म्हणून ओळखायला लागली. त्यामुळे हा जो प्रसंग होता, हा प्रसंग इतका माझ्या मनावर ठसला, की हे क्षेत्र अत्यंत बेभरोशाचं आहे. याच्यात तुम्ही विचार केला, की तुम्हाला उद्या इंजिनियर बनायचं आहे, तरी तुमच्या नशिबात जर अभिनेत्री बनायचं असेल, तर तुमच्याकडे ते आपोआप चालत येतं, तुम्हाला स्ट्रगल करायची गरज लागत नाही. पण प्रेक्षकांना जर तुम्ही आवडला नाहीत, तुम्ही जर मेहनत केली नाहीत आणि तुमच्यात जर टॅलेंट नसेल आणि तुम्हाला त्या क्षेत्राने निवडलं नाही, तर काहीही होऊ शकत नाही. हे सगळं मला त्या पहिल्या माझ्या पदार्पणात जाणवलं, की लोकप्रियता म्हणजे काय ते कळलं. आपण नुसतं 4 वाक्य बोलली आणि लोक आपल्या सह्या घ्यायला येतात, पण ज्या माणसाने ही कादंबरी लिहिली, रणजित देसाईंसारख्या माणसांनी, तो माणूस किती मोठा असला पाहिजे. हे सगळं आपल्याला पहिल्या अनुभवात कळणं हे खूप गमतीची गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला फार आनंद होतो, की या क्षेत्रात पदार्पण करतानाच मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. वा वा, खूप सविस्तर तुम्ही स्वामीबद्दल बोलला. स्वामीबद्दल विचारणार होतो, त्याच्या आधी भरपूर तुम्ही सांगून टाकलं. मला त्याच्या आधी विचारायचं असं होतं तुम्हाला, की तुमच्या अभिनयावरती किंवा तुमच्या जडणघडणीवरती तुमचे आजोबा गोनी दांडेकर यांचा किती प्रभाव आहे, कारण तुम्ही त्यांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झालेले आहात. तुम्ही तळेगाव दाभाडेला अनेक वेळेला राहिलेला आहात. तळेगावच्या एका कार्यक्रमात मी तेव्हा तुम्ही शालेय जीवनात किंवा कॉलेज जीवनात असतानाचा मी एक प्रसंग तुम्हाला एकदा सांगितला होता. तर ते तळेगावचं वातावरण, पिंपरी चिंचवडचं वातावरण, पुणे शहराचं वातावरण, हे सगळं कल्चर आगळं वेगळं आहे. जसं पिंपरी चिंचवडच्या कल्चरवरती आपण बोलला होता, तसं तो जो प्रवाह आहे तळेगाव दाभाडेचा असा ग्रामीण भागाचा असेल आणि तिथे आप्पांच्या बरोबर तुम्ही खूप वर्ष काही काळ काढलेला आहे. तर आप्पांचा किती प्रभाव आहे तुमच्यावरती, तुमच्या संपूर्ण याच्यावरती? मला वाटतं माझे आजोबा गोनी दांडेकर हे एक वटवृक्ष होते आणि त्या वटवृक्षाच्या छायेत आम्ही तर काय त्यांचे कुटुंबीय होतो, पण महाराष्ट्रातले, भारतातले आणि देशाबाहेरचे सुद्धा अनेक माणसांना त्यांची छाया लाभली, त्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांच्या साहित्यातून त्यांच्यावर संस्कार झाले, त्यांच्या असण्यातून त्यांच्यावर संस्कार झाले. मग अशी गिरीजींनी एक किस्सा सांगितला, मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ते ऐकताना, की त्यांचीही काही सांपत्तिक स्थिती फारशी बरी नव्हती, लेखनावर आयुष्य त्यांचं चालू होतं, पण तरीसुद्धा देण्याची वृत्ती, मग ते पैसे तर काय ठीक आहे, पण आपल्या असण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, वाणीतून आणि लेखनातून असे सर्व संस्कार करणं हे त्यांनी केलं आयुष्यभर. आणि मला वाटतं की मी तर त्यांची नातच असल्यामुळे, पहिली नात असल्यामुळे माझ्यावर हे भरपूर संस्कार झाले. गड किल्ल्यांवर मी त्यांच्यामुळे फिरले, इतिहासाची आवड मला त्यांच्यामुळे लागली आणि पिंपरी चिंचवड, तळेगाव म्हणाल तर या परिसरातले अनेक किल्ले
मग लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड, राजमाची हे सगळे किल्ले मी त्यांच्याबरोबर अनेकदा पाहिले आणि या परिसरात मी खूप वावरले. आणि आज जेव्हा मी ऐतिहासिक चित्रपट करते तेव्हा मला असं जाणवतं की आपण आग्रहच धरत नाही आपली मुलं मोठी होत असताना. आपण म्हणतच नाही त्यांना की चला आपण किल्ल्यावर जाऊया, चला आपण शिवाजी महाराजांना समजावून घेऊया, चला ज्या परिसरामध्ये एवढा मोठा इतिहास घडला, इथे वडगावला केवढी मोठी लढाई झाली, तर हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आप्पांनी केलं. मग ते वाणीतून असेल, त्यांच्या लेखनातून असेल आणि अनेक लोकांना त्यांनी गडकिल्ले दाखवले. हा सगळा संस्कार आपोआप आमच्या कुटुंबावर होत गेला आणि याचा मला फार उपयोग झाला असं मला वाटतं. नक्कीच तो तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये दिसून आलेला आहे. मला असं वाटतं की स्वामीने तुम्ही घराघरात पोहोचलात. स्वामीमुळे सगळीकडे आणि परिचित झाला. त्याच्यानंतर तुमच्या मागे भरपूर सिरियल लागल्या. त्याच्यातल्या 1-2 सिरियलचा मी उल्लेख करतो. अवंतिका खूप त्या काळात गाजली आणि त्याच्यानंतर परत सोनपरी. ती परत पुन्हा पुनरावृत्ती की तुम्ही प्रत्येकाच्या घरात गेला. तुम्हाला अवंतिकाबद्दल आणि सोनपरीबद्दल काय सांगता येईल थोडक्यात? मला वाटतं की कुठेतरी यात नशिबाचा खूप मोठा हात आहे. मी आयुष्यभर मला आवडेल तेच काम केलं. जिथे मला असं वाटलं की हे मला नाही करायचं, ज्या घरातून मी आले, जे संस्कार मला मिळाले त्या संस्कारांना शोभणारं हे काम नाही, तिथे मी बिनदिक्कत नाही म्हटलं. पण अवंतिका ही एक अशी मालिका होती की मी त्याआधीची अनेक वर्ष हिंदी मालिकांमध्ये काम करत होते आणि स्वामीनंतर मी बरीच वर्ष मराठी मालिकांमध्ये काम केलं नाही. चित्रपट करत होते पण मालिका नव्हत्या केल्या, कारण मालिकांना खूप वेळ द्यावा लागतो. आणि दैनंदिन मालिका तोपर्यंत सुरू झाल्या होत्या. अवंतिका ही माझी पहिली दैनंदिन मालिका आणि तुम्हाला रोज मनोरंजन लोकांचं करायचं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. त्यातून स्मिता तळवलकर, संजय सुरकर यासारखी दिग्गज माणसं त्याच्याशी जोडलेली होती. पण एका कार्यक्रमात त्यांनी मला गाठलं आणि माझे तेव्हा 3 हिंदी शो चालू होते सोनपरी सकट. आणि मी त्यांना म्हटलं की नाही, माझ्या 20 दिवस मी महिन्यातले शूटिंग करते, मुंबईला असते आणि माझा मुलगा पुण्याला माझ्या सासू सासऱ्यांकडे असतो आणि ते 10 दिवस मी त्याच्यासाठी ठेवलेत. आता मला आणखी काम घ्यायचं नाही आहे. पण स्मिताताई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे, एवढी खमकी बाई ती. ती म्हणाली तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं नाही, मला पुण्यात राहिलंच पाहिजे माझ्या मुलाजवळ, कारण काही घर संसार मूल हे पण आहे ना. तर म्हणाली मग थांब, मी अवंतिकाचं सगळं शूटिंग पुण्यात हलवते. असं म्हटल्यावर आणि इतकी सुंदर भूमिका तुमच्याकडे आपणहून चालत आल्यावर मग त्याला नाही म्हणणं काही मला शक्य झालं नाही. आणि खरोखरच विराजसची शाळा असायची सकाळी 10 ते संध्याकाळी 5-5:30 आणि स्मिताताईंनी सांगितलं की मृणालचं काम करून घ्यायचं सकाळी 10 ते 5:30 या काळामध्ये. असं वागणारी निर्माती, असा दिग्दर्शक हे फार विरळ असतात आणि त्यांना मीच हवी होते त्या भूमिकेसाठी, कारण कुठेतरी त्यांचं हे कन्व्हिक्शन होतं, त्यांना हे मनात त्यांच्या पक्कं होतं की ही निवड योग्य आहे. आणि संजय सुरकर नेहमी म्हणायचा, सिनियर होता आम्हाला पुष्कळ तो, की तुम्ही भूमिकेला अगदी योग्य अशी जर कलाकार निवडला, स्त्री किंवा पुरुष, तर तुमचं 50% काम झालेलं असतं. त्यामुळे अवंतिका ही भूमिका मीच करायची हे त्यांचं इतकं ठरलं होतं की माझ्यासाठी त्यांनी संपूर्ण अवंतिकामध्ये मला वाटतं आदेश बांदेकरपासून सुनील बर्वेपर्यंत 100 कलाकार होते आणि ते सगळे माझ्यासाठी मुंबईहून पुण्याला यायचे. आणि मग मला पुष्कळ वेळा त्यांना पुण्याची चितळ्यांची गुळाची पोळी वगैरे असं द्यायला लागायचं, कारण सगळे मला ऐकवायचे की तुझ्यासाठी आम्ही येतो, तुझ्यामुळे आम्हाला पुण्याला यायला लागतं. त्यामुळे अशा खूप पार्ट्या मी त्यांना द्यायची. तर अशी ही अवंतिका जी माझ्या वाट्याला आली याचा मला खूप आनंद आहे, कारण एक अशी स्त्री की जी अन्यायाविरुद्ध झगडते आणि तिचा नकार म्हणजे नकार असतो आणि तिला जर असं वाटलं की हे चाललेलं योग्य नाही चाललं आहे, तर ते तसंच्या तसं म्हणण्याची तिची तयारी असते. त्याच काळामध्ये मी अगदी वेगळी एक दुसरी मालिका करत होते, जी आत्ता तुम्ही विजयजी उल्लेख केला त्याचं नाव सोनपरी. मी अनेक हिंदी मालिका माझ्या तेव्हा चालू होत्या आणि विराजस आमचा मुलगा तेव्हा खूप लहान होता
आणि तो मला म्हणायचा, की "आई तू रोज टी व्हीवर येतेस, पण खूप सीरियस आहे काम सगळं तुझं. तर तू काहीतरी गमतीचं काम कर ना." काहीतरी म्हटलं, "काय आता गमतीचं काम करू?" तर मला म्हणायचं तेव्हा झी हॉरर शो नावाचा शो होता चालू. "तू झी हॉरर शोमध्ये काम कर." तर मला वाटायचं, की बापरे! झी हॉरर शो काय? तर दुसरं काहीतरी गमतीचं मी केलं पाहिजे हे मला जाणवलं आणि नेमकी तेव्हाच माझ्याकडे सोनपरी मालिका आली. त्याची प्रोड्युसर होती नीना गुप्ता, ती पण एक अभिनेत्री. ती मला म्हणाली, की "मृणाल तू परी दिसशील, तू एकदम कन्व्हिन्सिंग परी आहेस." तर मी म्हटलं, "अगं मुलांचा विश्वास तरी बसेल का? माझा मुलगा आहे 6-7 वर्षाचा आणि त्याला माहिती आहे, की हे सगळं स्पेशल इफेक्ट्स असतात. ते उडणं-बिडणं तसं काही खरं नाही." ती म्हणाली, "तू मला गट फिलिंग आहे आणि स्टार प्लसबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. सोनपरीची भूमिका तूच करावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे." तर मी थोडीशी कुरकुरतच पण या भूमिकेला होकार दिला आणि नंतर 7 वर्ष ही मालिका चालली आणि मला फार गंमत वाटते, की स्टार प्लस ही वाहिनी अ, अनेक देशांमध्ये दिसते. जवळ-जवळ 40 देशांमध्ये ही वाहिनी दिसते आणि 40 देशातून मला फॅन फॉलोइंग मिळाली आणि अनेक देशातले लोक मला अ, हिंदी स्पीकिंग लोक किंवा डब झाली ती, मला परी म्हणून ओळखतात. त्यामुळे सुरुवात झाली स्वामीपासून, नंतर एक झगडणारी अशी अवंतिका, नंतर सोनपरी आणि आता जिजाऊबाईसाहेब. अशा 4 टप्प्यांवर 4 प्रकारच्या प्रेक्षकांसाठी मला वेगवेगळ्या भूमिका करता आल्या याचा मला फार आनंद वाटतो. वा, मालिका तर तुमच्या एवढ्या सगळ्या यशस्वी झाल्याच. एकापेक्षा एक मालिका तुमची येत गेल्या आणि खूप गाजत गेल्या. पुढे तुम्ही मालिकेत अडकला नाहीत. तुम्ही लाईव्ह सिनेमामध्ये डायरेक्ट आलात. मेनस्ट्रीम सिनेमा जो आहे मराठीचा, त्याच्यामध्ये तुम्ही आलात. तर तो मराठीतला सिनेमा कोणता म्हणता येईल की तुम्ही जो पहिल्यांदा काम केलं तो? संजय सुरकर बरोबर मी सगळ्यात पहिल्यांदा काम केलं आणि मालिकांमध्ये काम करत असताना ना तुम्हाला चित्रपटांमध्ये काम करणं फार अवघड असतं. कारण मालिका तुमच्या आयुष्याचा इतका भाग व्यापतात. त्यातून मी हिंदी मालिका करायचे, अवंतिकासारखी मराठी मालिका करायचे. त्यामुळे फार चित्रपट त्या काळात मी केले नाहीत. पण जवळ-जवळ 2006 नंतर मी जाणीवपूर्वक चित्रपट घ्यायला सुरुवात केली आणि माझा पहिला चित्रपट जोडीदार नावाचा चित्रपट ज्यात माझा डबल रोल होता. त्यासाठी मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं आणि मग माझ्या चित्रपटांची सुरुवात झाली असं म्हणता येईल. पण जेव्हा मी चित्रपट करत होते, तेव्हा मला हे सतत जाणवत होतं, मला गजानन जागीरदारांची नेहमी आठवण होत होती आणि हे सतत जाणवत होतं, की हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. आणि त्या काळात विजयजी मी लिहायला सुरुवात केली होती. मग ते स्तंभलेखन होतं. लोकमतसाठी असेल, आज लोकमत आपल्याबरोबर आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या युवा सप्लिमेंटची मी संपादक होते. महाराष्ट्र टाईम्ससाठी, लोकसत्तासाठी, सकाळ माध्यम समूहासाठी मी अनेक वर्ष त्यांची पण संपादक होते. त्यांचं मैत्रीण नावाचं जे मासिक होतं त्याची मी संपादक होते. आणि असं लिहीत असताना मला असं जाणवलं, की अभिनेत्री म्हणून माझ्यावर खूप मर्यादा आहेत. काय मर्यादा आहेत? तर एखाद्या माणसाने माझा विचार प्रमुख भूमिकेसाठी केला पाहिजे हे तर आहेच. दुसरं म्हणजे त्या दिग्दर्शकाला आवडलेली ती भूमिका आहे. म्हणजे ती मला 100% आवडली असं नाही किंवा त्या दिग्दर्शकाला जे सांगायचं आहे ते तो सांगण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत करतो आहे, माझ्या भूमिकेमार्फत करतो आहे. पण मला जे विषय मांडायचे आहेत ते जर मांडायचे असतील तर मला लवकरात लवकर दिग्दर्शनाकडे वळलं पाहिजे आणि त्यामुळे तसं म्हणता येईल की खूपच लवकर वयाच्या मी सुरुवात केली दिग्दर्शनाकडे वळले आणि अर्थातच मला जो विषय मांडायचा होता तो मी आधी लिहिला आणि त्याचं दिग्दर्शन केलं आणि माझा पहिला चित्रपट निर्माण झाला. त्याचं नाव प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. नक्कीच मी त्याच्याकडे येणार होतो. पण त्याच्या आधी मला हे विचारायचं आहे की तुम्ही जो काही ऐतिहासिक पठडीतले चित्रपट जे केले, खूप काही अलीकडच्या काळात खूप लागोपाठ 5 ठिकाणी मला वाटतं तुम्ही जिजाबाईंचा रोल करताय. पावनखिंड अलीकडे मी खूप पाहिला, अजय प्रकारचा मला फार आवडला तो. या चित्रपटांच्या मध्ये तुमच्यावर जो ठसा उमटला आहे की जिजाऊ आणि तत्सम ज्या काही भूमिका आहेत ह्या तुम्हाला म्हणजे मनापासून अशा आवडत गेल्या का, लादल्या गेल्या का, काय म्हणता येईल त्याला? आणि त्यात रमला, त्यात तुम्ही अतिशय फिट झालात, त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
माझ्यावर काहीच लादलं जाऊ शकत नाही. बरं. आणि मला वाटतं की स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रीवर किंवा पुरुषावर कोणतीही गोष्ट लादता येत नाही. आपण काम आपल्याला मनापासून आवडलं तरच ते काम मनापासून आपण करू शकतो. आणि तसं जर करायचं असेल तर त्यासाठी ती भूमिका तुम्हाला भिडायला लागते. माझ्यावर इतिहासाचं खूप पगडा आहे. अर्थातच कारण या परिसरात मी वाढली आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं माझ्या आजोबांचे माझ्यावर संस्कार आहेत. माझे वडील इतिहासाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यांचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि 2 गोष्टींचे संस्कार, एक म्हणजे इतिहासप्रेम आणि दुसरं म्हणजे साहित्य. या दोन्हीचा पगडा माझ्या करिअरवर खूप दिसतो. माझी पहिली भूमिका स्वामी कादंबरीवर आधारित, अवंतिका कादंबरीवर आधारित, माझी पहिली हिंदी मालिका जयवंत दळवींच्या अधांतरीवर आधारित, त्याचं नाव होतं हसरते. अशा अनेक यापुढेही नंतरही मी अनेक वर्ष साहित्यकृतींवर आधारित काम आवर्जून करत राहिले आणि इथूनही पुढे करत राहीन. कारण महाराष्ट्र हा असा प्रांत आहे, असं राज्य आहे की मराठी ही अशी भाषा आहे की उत्कृष्ट साहित्य निर्मिती या भाषेमध्ये होते आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी कोणीतरी काम करण्याची गरज आहे. आणि ती तुम्ही जसं इथे साहित्य संस्कृती प्रसार करण्याचं काम करताय, तसं माझ्या क्षेत्रामध्ये मी हे साहित्य संस्कृती आणि इतिहास यांचा प्रसार करण्याचं काम करते असं आपण म्हणूया. जिजाऊ आईसाहेबांच्या आधी मी स्वामीतली रमातप पहिली भूमिका, त्यानंतर मी अहिल्याबाई होळकरांची भूमिका केली संजय खान यांच्या ग्रेट मराठा या मालिकेसाठी. त्यानंतर मी संत मीरा यांची भूमिका केली मीराबाई या मालिकेमध्ये. ही देखील हिंदी मालिका होती. त्यानंतर मी सावरकरांच्या वहिनीची भूमिका केली, येसू वहिनींची, की ज्या त्यांचं प्रेरणास्थान होत्या. त्यानंतर मी आंबेडकरांच्या पत्नीची भूमिका केली, रमाबाईंची. ते सुद्धा एक अत्यंत वेगळं ऐतिहासिक व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे इतिहास आणि साहित्य याचा फार चांगला संगम मला माझ्या करिअरमध्ये करता आला, कारण ते माझ्या इंटरेस्टचे विषय आहेत. आणि दुसरं म्हणजे चित्रपटात किंवा मालिकांमध्ये नुसत्या काय म्हणूया आपण डान्सिंग अराउंड द ट्रीज किंवा नाचगाणी करणाऱ्या स्त्रिया असं मला माझी इमेज करायचीच नव्हती. मला अत्यंत सकस अशा व्यक्तिरेखा पाहिजे होत्या. अशा व्यक्तिरेखा पाहिजे होत्या की ज्यांच्यात दम आहे काहीतरी. आणि अशाच व्यक्तिरेखा मी निवडल्या आणि माझं काम आज तुमच्यासमोर आहे. नक्कीच हा तुमचा एकदम अमीट असा ठसा लोकमनामध्ये जनमनामध्ये झालेला आहेच आहे. तरीसुद्धा की आपल्या मराठी इंडस्ट्रीच्या जोडीलाच बरोबरीने चालले हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे. हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं खूप जणांना आकर्षण असतं. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्याशिवाय कोणाचं समाधान होत नाही असं बरेच जण म्हणतात. तुम्ही त्याला असू शकत नाही पात्र. तुम्ही तर याच्यातच सुपरस्टार आहात मला माहिती आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. पण असं तुम्ही आत्ता बोललात की मला ते त्या टाईपच्या काही भूमिका नाही आवडल्या, मला जे वाटतं तेच मला करावंसं वाटतं. तरी पण काही लोकांनी तुम्हाला विचारणा केली का की हिंदी फिल्ममध्ये या किंवा अशा काही ऑफर वगैरे आल्या होत्या हिंदी इंडस्ट्रीकडून? पुष्कळ आल्या होत्या. पण आपले संस्कार असतात ना, ते आपल्याला एका ठराविक मार्गावरूनच नेतात. आणि मला वाटतं की माझ्या संस्कारांनी मला कायम साथ दिली. आणि मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हाच ठरवलं होतं की मला कायम माझ्या आईवडिलांबरोबर, सासू-सासऱ्यांबरोबर आणि नवऱ्याबरोबर आणि मुलाबरोबर बसून बघता येईल प्रत्येक काम, असंच मी काम करेन. ही माझी चौकट आहे. आणि ती चौकट मी अत्यंत यशस्वीपणे सांभाळू शकले आणि तरीही उत्तम काम करू शकले याचा मला अभिमान आहे. मला असं वाटतं की मोह तर पुष्कळ असतात, पण तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं असतं. त्यामुळे मला काय करायचं आहे हे समजण्याची बुद्धी आणि कुवत मला देवाने दिली, याबद्दल मी खरोखर देवाची आभारी आहे. नक्कीच नक्कीच. हिंदी फिल्म इंडस्ट्रीबद्दल तुम्ही आता बोललाच की तिथे कसं आहे वातावरण किंवा काय, किंवा तुम्ही का तिकडे जास्त जाऊ शकला नाही, हे मान्य आहे मला. त्याच्यानंतर तुम्ही आता हिंदी इंडस्ट्रीमध्ये सगळ्याला मोह असतो, तुम्हाला तुमचं काम तुम्ही इथे सिद्ध केलं. मी आत्ता काश्मीर फाईल्स केला की. हां
नाही पण तसं मी म्हणजे मला आवडतील ते सिनेमे करते. या नाही नाही मसाला चित्रपट जे म्हणतो ना आपण टिपिकल जो सर्वांना आवडतो असा की तसे मसाला चित्रपट करण्याची तुमचीच इच्छा नाही किंवा तुमचा पिंड नाही किंवा तुम्हाला आली ऑफर तर कराल असं काय आहे का? तुम्हाला आवडेल मी मसाला चित्रपटात काम केलेलं बघा. वा वा ठीक आहे. धन्यवाद. आपण हिंदी चित्रपटाबद्दलही बोललो. मला अजून एक प्रश्न पडतो नेहमी या ठिकाणी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मराठी सिनेमा आणि दाक्षिणात्य सिनेमा हे दोन प्रादेशिक पातळीवर जे सिनेमे तयार होतात, दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीपेक्षाही ते जे प्रादेशिक चित्रपट आहेत ते प्रचंड गाजतात. प्रचंड म्हणजे त्या हिंदी फिल्मपेक्षाही खूप जास्त कमाई त्या चित्रपटामध्ये तिथले हिंदी दाक्षिणात्य चित्रपट करतात. पण मराठी सिनेमामध्ये असं होताना दिसत नाही. याचं काही कारण आहे का? याचं कारण असं आहे की आपण एका थिएटरमध्ये 2 किंवा 3 प्रकारचे चित्रपट लागतात नेहमीच. त्यातला एक असतो हिंदी ब्लॉकबस्टर, दुसरा असतो इंग्लिश ज्याचे आता लोकांना खूप आकर्षण आहे हॉलिवूडच्या चित्रपटांचं, आणि तिसरा असतो मराठी. मग आपण काय म्हणतो की अरे हा सिनेमा हिंदीतला फार भारी आहे, ह्याच्यात तर खूप सुपरस्टार आहे, ह्याच्यात शाहरुख खान आहे, आधी आपण तो बघूया. मग हा ऑस्कर मिळालेला सिनेमा आहे, तोही बघितला पाहिजे आपण. आणि हा मराठी, हां 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 हे झालं की आपण मराठी बघू. एका सिनेमाचं एका कुटुंबाचं चित्रपट बघण्याचं बजेट महिन्याचं असतं ₹1000 ₹1500. त्याच्यात एकच चित्रपट बघून होतो. मग खरोखरच पहिला नंबर कोणाचा लागेल तर शाहरुख खानच्या सिनेमाचा लागतो. दुसरा कोणाचा लागेल उरलेच पैसे तर ऑस्कर किंवा काही आगळेवेगळे चित्रपट असतील त्यांचा लागतो. आणि मग तिसरा नंबर लागतो मराठीचा. हे असं आपल्याच राज्यात आपल्याच चित्रपटांबद्दल जर आपण केलं तर मग मराठी चित्रपटांना काही वाली राहणार नाही. खरं सांगायचं तर महाराष्ट्राबाहेर किंवा अमराठी प्रेक्षकांमध्ये मराठी चित्रपट कमालीचा लोकप्रिय आहे. म्हणजे आता आपण सबटायटल्स लावून चित्रपट सगळीकडे दाखवतो किंवा इंटरनेटवर किंवा वेबमध्ये अनेक चित्रपट आपण बघतो. मग नेटफ्लिक्स असेल, ॲमेझॉन असेल, या सगळ्या हॉटस्टार असेल, या सगळ्यावर मराठी चित्रपट खूप लोकप्रिय आहेत. पण त्यासाठी पैसे देऊन थिएटरमध्ये जायची कोणाची तयारी नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण साऊथमध्ये तसं होत नाही. अर्थात साऊथमध्ये 4 भाषांमध्ये चित्रपट होतात. 4 भाषांमध्ये असं होतंच असं नाही, पण त्यातल्या किमान 2 भाषांमध्ये असं नक्की होतं की आपला चित्रपट आहे, तमिळ चित्रपट आहे, तेलुगू चित्रपट आहे, आपला चित्रपट आधी बघणार. ती माणसं बोलत पण नाहीत हिंदीत, बोलत पण नाही, ते त्यांच्या भाषेत बोलतात, नाही तर इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळे आपल्या भाषेबद्दल, आपल्या चित्रपटाबद्दल इतकं प्रेम असेल तर आपण पहिल्यांदा त्याला प्राधान्य देतो. मला वाटतं आपलं मराठी चित्रपटांबद्दलचं प्रेम कुठेतरी कमी पडतं आहे. आणि मग ते आधी कोंबडी का आधी अंडं तसं होतं की चित्रपट चांगले नाही म्हणून आम्ही बघत नाही, आणि मग चित्रपट चांगले पण आम्ही तिसऱ्या नंबरला बघणारच होतो. पण जर तुम्ही पहिल्या 2 दिवसात म्हणजे पहिल्या शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये जर चित्रपट पाहिला नाही तर आम्हाला थिएटरमधनं तो काढावा लागतो. त्यामुळे सगळ्यांनी खरं तर अशी शपथ घेतली पाहिजे की मला ज्या मराठी सिनेमाबद्दल कुतूहल वाटेल, जो कोणता असेल, मी माझा सिनेमा असं म्हणत नाही, जो कोणता मराठी सिनेमा त्याबद्दल मला कुतूहल वाटेल तो चित्रपट मी पहिल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार जाऊन पाहीन. आणि तसं झालं तरच तो पुढे कंटिन्यूड राहतो, नाहीतर तो व्यवसाय आहे. चित्रपटगृहातून तो ताबडतोब उतरवला जातो जर पहिल्या 3 दिवसात व्यवसाय करू शकलो नाही. खरं आहे. मराठी माणसांनीच थोडं औदासिन्य दूर केलं पाहिजे. आपण चित्रपटगृहात गेलं पाहिजे. मृणालजींनी त्यांची खंत बोलून दाखवली आणि बरेच जण असे म्हणतात की आपण गेलं पाहिजे थिएटरमध्ये. आपण मोबाईलवर आणि याच्यावरती वाट बघायची चित्रपट येण्याची, तोपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीला दिवस चांगले येणार आणखी. मला यापुढे असं जायचं पुढं की आता तुम्ही अभिनयात भरपूरच नैपुण्य मिळवलेलं आहे. तुम्ही आत्ता बोलताना बोलून गेला की दिग्दर्शनाबद्दल. तर तुम्हाला दिग्दर्शनाकडे असं वाटतं की तिथं मला गेलं पाहिजे आणि माझं काय कसं दाखवलं पाहिजे किंवा काय फ्रीडम आहे की किंवा काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की ते कॅप्टन ऑफ द शिप असण्याचं एक कुतूहल माझ्या मनात अगदी पहिल्या क्षणापासून होतं. आणि दुसरं मी मगाशी सांगितलं तसं मला हवे ते विषय पडद्यावर आणायचे होते, म्हणून मी चित्रपट लिहायला सुरुवात केली. पहिल्या चित्रपटाची कहाणी फार गमतीशीर आहे.
माझ्या वडिलांनी मला एक संस्कृत सुभाषित सांगितलं होतं आणि ते फार मला अपील झालं तेव्हा. लग्न संस्थेबद्दल मी काहीतरी लेख लिहिले होते आणि ते म्हणाले, "मी तुला एक सुभाषित सांगतो संस्कृत." त्याच्यात असं म्हणतात, की "कन्या वर्यते रूपम." लग्नाच्या बाबतीत काय होतं, तर मुलगी काय बघते, पहिले रूप बघते, कसं आहे दिसायला, हँडसम आहे. कन्या वर्यते रूपम, माता वित्तम. आई म्हणते हँडसम वगैरे मरू दे गं, आधी पैसे आहेत का त्याच्याकडे बघ गाठीला. पिता श्रुतम, वडील काय म्हणतात, की थांबा थांबा, आधी नोकरी कुठे करतो, काय त्याची ख्याती आहे, व्यसनं नाही ना, हे बघू दे. कन्या वर्यते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवाः म्हणजे नातेवाईक, कुलम इच्छन्ति विचारतात कोणाचा मुलगा आहे, कुठल्या कुळातला आहे, मूळचा कुठला आहे, नातेवाईक कोण आहेत. आणि शेवटची ओळ खूप महत्त्वाची, कन्या वर्यते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवाः कुलमिच्छन्ति, भोजनम मितरे जनः. म्हणजे आपण सगळे फक्त जेवायला जातो आणि जेवत पण नाही कधी कधी. आणि आपली चर्चा काय असते, साडी कोणती नेसायची, मग ती पैठणी नेसणार आहे, मग तू पण पैठणी, मग आपण सगळे या कलरच्या साड्या नेसूया, किंवा काय जेवण आहे, नाही आता परत पनीर आहे का, नको आता इकडे आपण बाहेरच जाऊ जेवायला. आपल्यासाठी लग्न म्हणजे फक्त समारंभ असतो, पण लग्न मुळात लग्न काय आहे, तर दोन माणसांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची ती सुरुवात आहे. मला खरंच गंमत वाटते, की जर आज खूप लग्नाचे मुहूर्त आहेत म्हणतात, 15 दिवसांनी जर आपल्यापैकी कुणालाही उभं केलं आणि 10 मुलं आणि 10 मुली समोर उभ्या केल्या आणि म्हटलं, की सांगा कोण कोणाची बायको आणि कोण कोणाचा नवरा, आपल्याला नाही सांगता येणार. आपण लग्नाला गेलेलो असतो, आपण जेवलेलो असतो, पण आपल्याला काही माहीत नसतं त्यांचं काय चाललेलं आहे. ते आयुष्य सुरू करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देणं आणि त्यांना कायम पाठिंबा देणं, हे खरं आपलं काम असतं. आणि तसं होताना मात्र मुळीच दिसत नाही. आणि प्रत्येक पिढीची लग्नाबद्दलची कल्पना वेगळी आहे, ती बदलत चाललेली आहे. लग्नाची वयं बदलत आहेत. कोणी कोणाशी लग्न करावं ह्याबद्दल आपण मतं मांडतो. आता डिवोर्स हा अगदी डिवोर्स वाटत होता, आता तसा वाटत नाही. तर हे सगळे समाजात होत चाललेले बदल आहेत. यात सगळ्यात एकच गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे भरपूर पैसा खर्च करणे. हे आपण कुणाला दाखवत असतो, त्याचा काय उपयोग असतो. अनेकदा असं होतं, की आपण खर्च करतो लग्नात एवढा भयंकर, आणि लग्न झालेला मुलगा आणि मुलगी पुढची 15-20 वर्ष हप्ते भरत बसतात घराचे. तर आपण प्रॅक्टिकल विचार या बाबतीमध्ये करत नाही, आणि ज्यांचा विचार करून आपण एवढा शोषा करतो त्या लोकांचा खरं तर त्या लग्नाशी काही संबंध नसतो. हे सुभाषित मला एवढं आवडलं, की त्याच्यावरनं मी ती माझ्या पहिल्या चित्रपटाची कथा लिहिली, प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि तो चित्रपट खूप आवडला सगळ्यांना, त्याला खूप अवॉर्ड्स मिळाली, चाललाही भरपूर. आणि मग त्याच प्रोड्युसरनी मला सांगितलं, चला आपण दुसरं काहीतरी करूया. आणि अनेक वर्ष माझ्या मनामध्ये होतं तो रमा माधव चित्रपट, जो स्वामी कादंबरीतल्या रमा पेशवे आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित होता. तो मी दुसरा चित्रपट केला, कारण मला इतिहास हा स्त्रीच्या नजरेतून मांडायचा प्रयत्न करायचा होता. आपल्याकडे बघा तुम्ही, नेहमी इतिहास हा पुरुषाला सेंटर ठेवून सांगितला जातो, पण त्या स्त्रियासुद्धा आपण असं म्हणतो, की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती स्त्री कोणत्या भूमिकेतून जाते, कोणत्या सुखदुःखांना सामोरी जाते, हे सांगण्याचा प्रयत्न करायचा होता मला. म्हणून मी दुसरा चित्रपट लिहिला, रमा माधव. तिसरा चित्रपट तरुणाईसाठी होता, ती अँड ती. परत थोडासा लग्नाशी संबंध, की मुलाला आवडते एक मुलगी आणि लग्न दुसऱ्या मुलीशी होतं, मग हे बरोबर झालं का, या संभ्रमावस्थेतल्या मुलाची गोष्ट होती. हा संपूर्ण चित्रपट मी लंडनला शूट केला. आणि चौथा चित्रपट आत्ता प्रदर्शित झाला गेल्या वर्षी, त्याचं नाव सहेला रे, जिथे स्त्री पुरुष मैत्री, निखळ स्त्री पुरुष मैत्री असते का, या विषयावरचा तो चित्रपट होता. त्यामुळे मला जे विषय मांडावेसे वाटतात ते मी लिहिते आणि ते लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करते. म्हणून जे आता येऊ घातलेले वेब सिरीज आहे त्याच्याबद्दल काय तुम्हाला म्हणायचं? वेब कॉन्टेंटनी तुम्हाला अभिनेत्यांना आणि दिग्दर्शकांना एक खूप मोठं दालन खुलं करून दिलं आहे. प्रेक्षकांनासुद्धा जगभरचा वेब कॉन्टेंट आता आपण बघू शकतो, स्वतःला त्याच्या पार्श्वभूमीवर तपासून बघू शकतो. आणि किती अप्रतिम काम बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा होतं आहे, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपली कलाकृती निर्माण करण्याची
एक स्टाईलसुद्धा बदलत असते. त्यामुळे हा एक फार चांगला कालखंड आहे असं मला वाटतं. प्रेक्षकांसाठी तर फारच छान. घरी बसल्या-बसल्या आपल्याला देशोदेशीचं मनोरंजन वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला हवं ते बघायला मिळतं आहे आणि वेगवेगळे विषयसुद्धा आपल्याला मांडता येत आहेत. दिग्दर्शकांसाठी, निर्मात्यांसाठी, कलाकारांसाठी जे विषय एरवी थिएटरमध्ये मांडता आले नसते, असे अनेक विषय वेब कॉन्टेंटमुळे लोकांसमोर येत आहेत. नक्कीच म्हणजे वेब सिरीज पण फायदेशीर ठरतील आणि लोकांच्या काय अपेक्षा आहेत किंवा जे काय अजून हवं आहे इंडस्ट्रीला ते वेब सिरीज देऊ शकतील असं वाटतंय तुम्हाला? विषयांसाठी तर नक्कीच देऊ शकते. मृणालजी, तुमचा स्वामीपासूनचा तरी आत्तापर्यंत वेब सिरीजपर्यंत आपण बोललो, तुमच्या मराठी चित्रपटाबद्दलही बोललो. मला ह्यात तर तुम्ही नैपुण्य मिळवलेलं आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी ह्या एक संवेदनशील लेखिका आहेत. त्यांनी खूप काही आता लिखाणाचं मनावर घेतलेलं असं मी ऐकलं आहे. तुमची 2 पुस्तकं मला वाटतं बाजारामध्ये आलेली. त्यातलं पहिलं तुमचं काय मेकअप उतरवल्यावर होताना याची 11वी आवृत्ती निघालेली आहे आता. हा तुमच्यातला लेखक लोकांना आवडतोय. आता त्याच्या जोडीने आता अलीकडेच तुम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं चॉईसेस नावाचं. ते चॉईसेसमध्ये तुम्ही आत्मकथन केलं आहे का नॉर्वेतल्या अत्यंत गाजलेल्या संवेदनशील अभिनेत्रीचं लिव वुलमनचं. तर ही जी लिव वुलमन आहे ही अगदी तुमच्या काय प्रांतातली नाही, तुमच्या काय गावातली नाही, कुठली नाही. अगदी तुम्ही त्याच्याशी कसं काय रिलेट झाला आणि तिचं आत्मकथन त्याचा तुम्हाला स्वैर अनुभव का करावा असं वाटला? करोनाच्या काळात आपण सगळेच वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत होतो आणि आत्ताच महाराज गेले तिकडनं, पण त्यांनी सांगितलं करोनाच्या आधी ते बिल्डर होते आणि करोनानंतर त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली करोनाच्या काळामध्ये. सो करोनाने आपल्याला खूप काही शिकवलं, करोनाने आपल्याला खूप विचार करायला भाग पाडलं आणि या काळामध्ये आम्ही पण सगळे कलाकार पण घरी बसलो होतो आणि त्याच काळात हे लिव वुलमनचं आत्मचरित्र माझ्या हातामध्ये आलं आणि मला ते अतिशय आवडलं. ते एक अभिनेत्रीचं आहे म्हणून तर आवडलंच, पण तिच्यातली जी स्त्री आहे, तिच्यातली जी आई आहे, तिच्यातली जी सामाजिक कार्यकर्ती आहे, तिचे जे अनुभव होते ते लोकांपर्यंत आले पाहिजेत असं मला वाटलं आणि जे आपल्याला आवडतं ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जर तुम्हाला ते करता येत असेल तर त्यासारखा आनंद नाही. मग ते अभिनयातून असेल, लेखनातून असेल, वाणीतून असेल. हाच संस्कार माझ्या आजोबांनी माझ्यावर केलेला आहे, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर हाच संस्कार केलेला आहे. त्यामुळे मी खरं तर स्वांत सुखाय स्वतःसाठी ते लिहायला सुरुवात केली आणि मला असं वाटलं की हे जगातल्या प्रत्येक स्त्रीनी वाचलं पाहिजे, किंबहुना जगातल्या प्रत्येक संवेदनशील माणसाने वाचलं पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे की रंगमंचावर जेव्हा कलाकार उभा असतो विंगमध्ये, तेव्हा त्याच्या मनात काय चाललेलं असतं. किंवा पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्हाला एकच प्रश्न पत्रकार विचारतात, नाही काहीतरी खुसखुशीत सांगा. अरे काय खुसखुशीत सांगू आणि का सांगू? बरं तुम्ही अभिनेत्री आहात ना, तुम्ही रडून दाखवा बरं. अरे का मी रडून दाखवू? मी माझ्या कलेतून तुला कलाकृतीतून जे काय करायचं ते करून दाखवते, पण तू मुलाखत घेताना मला वेडवाकडे प्रश्न का विचारतोयस? हे अशा पद्धतीचे अत्यंत गमतीशीर अनुभव आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये येत असतात. काय मग सध्या काय चाललं आहे? हे प्रत्येकजण विचारतो. अनेकदा असं होतं कलाकाराच्या आयुष्यामध्ये काही चाललेलं नसतं खरं तर. आता माझंच उदाहरण घ्या. माझी आई गेले 3-1 महिने खूप आजारी आहे. ती ICUमध्ये होती 2 महिने आणि मी काहीही न करता केवळ तिच्याबरोबर आहे. मी आहे, माझे पती आहेत आणि आत्ता माझ्या आयुष्यात काही नाही चाललेलं. मी हे अगदी व्यवस्थित सांगू शकते की मी 1 वर्ष अजून काही करणार नाही आहे. पण आत्ता काय चाललं आहे? या प्रश्नाला आम्हाला सतत उत्तर द्यावं लागतं, हे मात्र खरं आहे. यात प्रेक्षकांचं आमच्यावर असलेलं प्रेम आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही सारखं दिसावं, पण ते दिसण्यासाठी, तशी संधी मिळण्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागतात, तुम्हाला काय काय बाजूला ठेवायला लागतं. आज माझ्याकडे अनेक संधी येत आहेत, पण मी सांगते त्यांना की नाही आहे मला आत्ता, यावर्षी मला शक्य नाही, माझी घरची जबाबदारी आहे माझ्यावर. तर आम्हाला आमचं वैयक्तिक आयुष्य, आमचं करिअर, आमचं एक काय म्हणूया आपण सेलिब्रिटी म्हणून असलेलं आयुष्य, ह्या सगळ्याला सांभाळत पुढे जायला लागतं. यात कुटुंब असतं. ते कुटुंब समजून घेणारं असलं, साथ देणारं असलं तर फार छान. अनेक कलाकारांची कुटुंब त्यांचे काही प्रॉब्लेम्स चालू असतात. या सगळ्यातून कलाकार घडत असतो. या सगळ्यातून निभवून तुमच्यासाठी हसत असतो, तुमच्यासाठी रडत असतो आणि हे अतिशय चित्रविचित्र अशी दुनिया आहे आणि
फार गमतीचं असं आयुष्य आहे. नाही, मी मुद्दाम अशासाठी विचारलं, तुमचं जे काही चॉईसेस फिल्म आहे, ते पुस्तक आहे ते, त्याच्यामध्ये मी ते खूप बारकाईने वाचलं आणि मला ती जी लिव उलमन आहे ना, तिचं कॅरेक्टर, तिचं जे काय तिचं लाईफस्टाईल आहे किंवा तिने जे काय केलं आहे, तिचं कंबोडिया आणि व्हिएतनामच्या वॉरमध्ये तिला शांतिदूत म्हणून तिकडे पाठवलं होतं, ते तिने काम केलेलं. नंतर ती सोमालियासारख्या ठिकाणी बुकबळींसाठी पण तिने काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी ती काम करते आणि त्यातूनही तिचं पर्सनल लाईफ आहे, त्याच्यामध्ये खूप जवळून त्यामध्ये दाखवलेलं आहे. ते पण कॅरेक्टर्स मला खूप आवडले. त्यातला एबेल आवडला मला, त्यातला इंगमार बर्मन आवडला. तर ही कॅरेक्टर तुम्ही खूप छान त्याच्यामध्ये सोयीर अनुवाद केल्यामुळे असं वाटत नाही की तो अनुवादित पुस्तक आहे ते. तर मला असं वाटतं की तुम्ही जो लिव उलमन ही याची तुम्ही स्वतःला ताडून बघताय का? कारण तुमचंही काम चाललेलं आहे कॅन्सरच्या साठी वगैरे, असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही मदतीचा हात करतात. नाही, तर तुम्ही कुठेतरी असं वाटतं की संवेदनशील व्यक्ती आहे, अभिनेत्री आहे, आई आहे, एक पत्नी आहे. तर या सगळ्या पातळ्यांवर तर जोडले गेलेलीच आहे मी तिच्याशी. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा जो समाजासाठीचा तिचा विचार आहे, तुम्ही आत्ता म्हटलात लिव उलमन ही अभिनेत्री ही सगळ्यांना कदाचित माहीत नसेल. तिला आता लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालं गेल्या वर्षी, ऑस्कर. पण अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी ती मेरिलिन मनरोसारखी नाही आहे ती. ती एक काय म्हणूया आपण, स्मिता पाटील म्हणू शकतो त्यांच्या इकडची. ती थिएटरमध्ये पण तिने बरंच काम केलेलं आहे आणि ती युनेस्कोची सदिच्छा दूत म्हणून तिने अनेक वर्ष काम केलं. तर हे कुठेतरी म्हणजे माझा काही तिच्या तसं नाही मी जोडली गेले, पण मला ते खूप अपील झालं. आणि हे खरं आहे की मी कॅन्सर अवेअरनेससाठी खूप काम करते. माझे वडील कॅन्सरनी गेले आणि तेव्हापासून जो काही अभ्यास त्या काळात माझा झाला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कॅन्सर आपल्या शरीरात, सगळ्यांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी असतात. त्या पेशींची जास्त प्रमाणात वाढ व्हायला लागली तर आपण त्याला म्हणतो कॅन्सर झाला. आणि हे तपासण्याच्या टेस्ट्स उपलब्ध आहेत की आत्ता तुमच्या शरीरात कॅन्सरची सुरुवात झालेली आहे का. जर ही टेस्ट उपलब्ध आहे तर ही टेस्ट आपण करून घेतली पाहिजे. याबद्दलचा अवेअरनेस मी लोकांमध्ये करते. कारण ज्यांच्या घरामध्ये कॅन्सर आहे अशा लोकांना तो होण्याचा धोका तर असतोच. आणि आता तर प्रत्येक घरात एक कॅन्सरची केस आहे. इतकं आपण सकस अन्न मिळत नाही, प्रदूषित हवा आहे, तब्येतीचे प्रॉब्लेम्स आहेत, आपण व्यायाम करत नाही. त्यामुळे असे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तो झाला आहे का नाही हे बघण्याची एक ब्लड टेस्ट साधी उपलब्ध असताना ती जर आपण करून घेतली नाही तर मग 4th स्टेजचा कॅन्सर आणि मग त्यातनं वाचत नाहीत माणसं. तर हे टाळता येतं हे सांगण्याचं काम मी करते. कारण मी माझ्या वडिलांमुळे या अनुभवातनं गेलेली आहे की जर आधी कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं. तर हा एक छोटा उपक्रम आहे, पण अत्यंत तळमळीने मी तो करते. नक्कीच ते साधर्म्य आहेच आहे उलमनशी तुमचं, असं मी स्वतः समजतो. किंवा लोकांनाही वाटेल जेव्हा लोक वाचतील नॉर्वे तुमचं जे काही चॉईसेस आहेत ते, आणि लोक बघतील ताडून त्यामध्ये. तर मला असं वाटतं की आता मग लिव उलमनने तिचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे पहिलं, चेंजेस. 2 पुस्तकं तिने 2 ठिकाणी लिहिलेलं आहे. ते चॉईसेसमध्ये लिहिलं आणि पहिलं चेंजिंगमध्ये. तर तिने तिच्या पूर्वार्धामधलं पण लिहिलेलं आहे आणि उत्तरार्धामधलं पण लिहिलेलं आहे. आता तुम्ही तुमचं लिहिणार कधी असं आम्हाला जरा सांगायचं. अजून खूप करायचं बाकी आहे. ते झालं की आहेच मग. सध्या तर माझं लेखन हे माझ्या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा संवादपुरतं मर्यादित आहे किंवा नैमित्तिक काही लिहिण्यापुरतं मर्यादित आहे. पण कालांतराने लिहीनच, कारण लोकांना या क्षेत्राबद्दल आकर्षण खूप आहे. पण त्यातले धोके कमी लोकांना माहिती आहेत, किंवा या क्षेत्रात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, हे फार कमी लोकांना माहिती असतं. त्यामुळे मला वाटतं की तेवढं मार्गदर्शन मी करू शकेन आणि थोडा वेळ अजून थोडं काम करू द्या, मग बोलू द्या. बरं, भरपूर माझ्याकडे प्रश्न आहे पण थोडं जाता तर मी काही थोडं विचारणार आहे तुम्हाला. ॲक्च्युली आता हे तर झालंच, पण मला तुझं हे विचारायचं आहे आता, आणि प्रश्न असताना सुद्धा तुम्ही आता नव्याने काय करतायत? म्हणजे मी ऐकलं कुठे चित्रपट येतोय नवीन, असं कुठलं? आत्ता 3-4 चित्रपट तयार आहेत अभिनेत्री म्हणून माझे. त्यातला एक हिंदी आहे, एक 1, 2, 3, 4 नावाचा
मराठी चित्रपट आहे, खूप छान झाला आहे तो. वरुण नार्वेकरनी दिग्दर्शित केलेला आहे. एक ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाचा चित्रपट केलेला आहे. त्याच्यात ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाबद्दलची कहाणी सांगितलेली आहे. तो पण चित्रपट अत्यंत सुंदर झालेला आहे. एक नाव अजून त्याचं ठरलेलं नाही असा एक हिंदी चित्रपट आहे. आणि नुकतेच माझा एक हिंदी वन्स अपॉन टू टाइम्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तो वेब फिल्म आहे ती. आणि आणखी काम चालू आहे. गुलाबी नावाच्या सिनेमाचं चित्रीकरण चालू आहे. शिवराय अष्टक हे आम्ही काही वर्षांपूर्वी बघितलेलं स्वप्न आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या आयुष्यातली काही महत्त्वाची माणसं, त्यांचे काही महत्त्वाचे शिलेदार यांच्या आयुष्यावर चित्रपट करायचं आम्ही ठरवलं. आणि दिग्पाल लांजेकर हा आमचा तरुण मित्र दिग्दर्शक, आणि अजय पूरकर, मी, चिन्मय मांडलेकर, आम्ही सगळे मिळून टीम आहोत आणि आम्ही हे चित्रपट तयार करतो आहे. मग त्यातले सारखा चित्रपट असेल, फतेह शिकस्त असेल, पावनखिंड असेल, तुम्ही मगाशी उल्लेख केला, सुभेदार असेल, आणि शेर शिवराज, असे 5 चित्रपट पूर्ण झाले आहेत आणि पुढचे 3 चित्रपट करायचे. तर हे मोठं शिवधनुष्य आहे आणि आम्ही सगळे मिळून ते नक्कीच. उचलतो. मला तिकडनं आता सूचना यायला लागल्यात की आपली वेळ संपत आलेली आहे. तरी पण आता जाता जाता प्रत्येकाच्या मनातला एक प्रश्न घेतो. अजून हे दिसतंय नाही, मी मला. असं वाटतं याच्यातलं आपण आता मी कव्हर केलेत, कमीच प्रश्न आहे तिथे. जाऊ दे, आता तुमच्या फक्त एक प्रत्येकाच्या मनात एक हा प्रश्न असावा की तुमच्या फिटनेसचं राज काय, फिटनेस कशामुळे तुमचा हे फिटनेस आहे. आणि माझा एक मित्र या ठिकाणी मागाशी आला होता की तो म्हटला की त्या विको टर्मरिक लावायचे आणि त्यांची जाहिरात तेव्हा बाहेर घालली. बाळासाहेब भोपे ते आता गेलेत मला वाटतं एवढं. तर ते म्हटलं की नक्की तेवढं तरी विचार. तर त्या विको टर्मरिकचा परिणाम आहे का नक्की, काय झालं तुमच्या? काय असतं ना, काही काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात, ते सांगायच्या नसतात. पण या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आनंदी राहा. तुम्हाला हवे मनापासून आनंद, समाधान देणारी प्रत्येक गोष्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी करायच्या नाहीत असं सांगितलेलं असतं प्रत्येक पुस्तकात, पेपरमध्ये, मासिकांमध्ये, ते करू नका. आणि व्यायाम करा सांगितलं आहे, तो करा. वा वा, निश्चितच सर्वांनी जाता झाला अत्यंत मोलाचं त्यांनी सल्ला या ठिकाणी आपल्याला दिलेला. आपली वेळ संपलेली आहे. एक प्रश्न फक्त त्यांना एक विचारायचा. 2 प्रश्न आपण घेऊया. 1-2 प्रश्न इथे आलेले आहेत माझ्याकडे. मला वाटतं हे वाचून दाखवावे. वाचून दाखवा आणि एक 5 मिनिटामध्ये उरका जरा. हॅलो. अगदी रॅपिड फायर राऊंड आपण करूया, म्हणजे सगळे प्रश्न कव्हर होतील. आत्ता तुम्ही सांगितलं तरुणपणाचं रहस्य, तेच पुन्हा एक प्रश्न आहे. दुसरे, तुम्ही सर्व भूमिका उत्तम पार पाडता. तुमच्यामध्ये जीवनात सासू सुनेचं नातं कसं जपावं हे थोडक्यात तुम्ही सांगाल का? आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ते मालिकामध्ये पण ते पात्र पार पाडता. सासू सुनेचं नातं जपावं म्हणजे सुनेला प्रोत्साहन द्यावं, तिला मैत्रीण मानावं आणि तिलाच आपलंसं करून घ्यावं, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. हां, इतकी प्रेमळ सासू मिळणं हे सुद्धा माझ्यामध्ये सुनेचं भाग्य आहे. सर्वात आव्हानात्मक भूमिका कोणती होती? जिजाऊबाई साहेब. हो, त्याच्यावरचाच प्रश्न आहे. स्वामी या मालिकेतील भूमिका जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला त्या क्षणी काय वाटलं? भीती. हो. आपलं रोल मॉडेल वहिदा रेहमान आहे, त्या पद्धतीच्या भूमिका आपणास बघायला आवडेल असं त्यांचं मत आहे, फक्त हा प्रश्नच नाही. धन्यवाद. स्वामी सिरियलमधली रमाई भूमिका साकारल्यानंतर तुमच्या वैयक्तिक जीवनात त्याचा काही प्रभाव राहिला का? नाही, भूमिकेचा काही प्रभाव नाही राहिला. भूमिका ही तेवढ्यापुरतीच जगायची असते. पण तसं जिजाऊ साहेबांच्या बाबतीत झालं नाही. मी त्या आईकडनं खूप गोष्टी शिकले आहे आणि शिकते आहे. आणि मला असं नक्की वाटतं की प्रत्येक आईमध्ये एक जिजाऊ दडलेली असते. पण आपण अनेक आकर्षणांना बळी पडतो आणि आपण मुलाला घडवायचं आहे हे विसरून जातो. प्रत्येक आईने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शिकवू, आई म्हणजे आई आणि वडील, पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मुलाला जे शिकवू, जे दाखवू, जे वाचायला देऊ, जे जिथे घेऊन जाऊ, त्या प्रत्येक गोष्टीचा संस्कार आपल्या मुलावर होणार आहे. आणि त्या हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्याचबरोबर अपोजिट प्रश्न आहे की जसं तुम्ही सांगितलं की त्या भूमिकेतून बाहेर पण पडता आलं पाहिजे, तेव्हा हा प्रश्न आहे की त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी तुम्ही काय करता? संपूर्ण तन्मयतेने अभिनयामध्ये स्वतःला झोकून द्यायला लागतं. आणि अगदी खरं सांगायचं तर अनेक दिवस
त्या भूमिकेचा विचार सतत आत चालू असतो, अभ्यास चालू असतो आणि मग ते सगळं विसरून जायचं असतं. जेव्हा तुम्ही काम करायला उभे राहता तेव्हा तो अभ्यास नाही आठवायचा, मग ते खूप मेकॅनिकल होतं. त्यामुळे तयारी लक्षात ठेवायची, पण काम करताना उत्स्फूर्तपणे काम करायचं. वा, आणि आता एकदम एक शेवटचा प्रश्न, तुमची जन्मतारीख सांगा. अर्थात तुम्ही वर्ष नाही सांगितलं तरी चालेल, पण जन्मतारखेबद्दल उत्सुकता आहे बऱ्याच लोकांच्या मनात. 21 जून. 21 जून. वा, नाही जून महिन्यात असतात, माझाही जून महिन्यातलाच वाढदिवस. 21 जून आपण पुढचा जोरात साजरा करूया. परत भेटूया मृणालजीला. धन्यवाद एक मृणालजी. एक प्रश्न धन्यवाद, आपण यांचा धन्यवाद. घेऊया. Rama in Swami, or as Mrs. Mrunal Kulkarni, who is playing now Jijabai, because both characters belong to Marathi Riyasat. Yeah, you mean to say which was the most challenging part? Was it Ramabai? Was it for me? Was it Ramabai or was it Jizawu Aisab? Definitely Jizawu Aisab, because it's a multi-dimensional character and there is a lot to learn. रमाबाईच्या व्यक्तिरेखेत असं होतं की ते समर्पण होतं, प्रेम होतं, पण जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेमध्ये समर्पण होतं, पण स्वातंत्र्याविषयीची आस होती, संस्कारी आईचं रूप होतं, लढवई होती ती बाई, खंबीर होती, महत्त्वाकांक्षी होती. त्यामध्ये शी वॉज अ मल्टीफॅसेटेड वुमन आणि डेफिनेटली दॅट वॉज अ मोर चॅलेंजिंग. धन्यवाद मृणालजी. प्रश्न संपलेले आहेत. आपण खूप छान मुलाखत दिली. संतोष. ही मुलाखत संपताना एक गोड आठवण तुमच्यासोबत जावी म्हणून आमच्या कल्चरल फाउंडेशनचे संचालक जीवन भोपे यांची कन्या आहे भक्ती, आणि ती ताराबाईचा एक डायलॉग तुम्हाला ऐकवायचा आहे तिला, आणि मग आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. आणि जाता जाता या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रायोजकत्व दिलं ते SMKचे प्रोप्रायटर आदरणीय संतोष काटे यांचा सन्मान आपण मंचावरती घेऊ आणि कार्यक्रमाची सांगता करू. मी हम्मेराव मोहित्यांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून राणी ताराबाई. मुघलांना हे कळायला हवं की आम्ही मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी घालू शकतो त्याच हाताने त्यांची गर्दनही मारू शकतो. हर हर महादेव. वा वा. थँक्यू. बघा तिच्यामध्ये जिजाऊ उतरले तुमच्यामुळे. व्हेरी नाईस. खूप छान.